एक अत्यंत अद्भुत असा योगायोग आहे की या इथे जेव्हा सुरुवात झाली साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यावर कार्यालयाची ती झाली होती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि त्या अर्थाने समारोपाची जी आज समारोपाचा कार्यक्रम म्हणता येईल तो आहे शिवेंद्रराजेंच्या हस्ते। या दोघांमधला एक समान गुण आहे की साताऱ्याच्या मातीचा गादीवरचा अधिकार हा कायम असतो, तो सांगण्याचा पण असतो आणि तो असतो पण। म्हणजे पार महाजी शिंदे हेही साताऱ्याचेच, कनेल खडचे या साताऱ्याने महाराष्ट्राला 6 मुख्यमंत्री दिले। जसं आपण कोकणात म्हणतो की कोकणातले लोक भारतरत्नावर दावा करतात, पुण्यातले लोक विद्वत्तेवर करतात, तसं साताऱ्याचा आणि गादीचा संबंध हा खूप जुना आहे। आणि ज्यांच्या प्रेरणेनं या दिल्लीच्या संमेलनाची मुहूर्तमेढ रेवली गेली त्या कुटुंबातील शिवेंद्रराजे महाराज यांचं इथे येणं हा केवळ एक छोटासा सन्मान किंवा पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नाहीये। मला असं वाटतं भविष्यात जे घडणार आहे त्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम आहे आणि त्याचं लगेच प्रकाशन झालं। अशा प्रकारचं काम करणारे संजय नाहार हे संमेलनाच्या इतिहासातले महत्त्वाचे संयोजक म्हणून त्यांचा उल्लेख करायला पाहिजे। कारण काय, संमेलन संपलं की संयोजकांचा रस संपतो, पण त्यांची साहित्याविषयीची ओढ किती आहे हे या पुस्तकाच्या निमित्ताने दिसून आलं। हे पुस्तक श्रीराम पवार यांनी संपादित केलं। या पुस्तकाच्या निमित्ताने एकच गोष्ट सांगितली पाहिजे की दिल्लीच्या साहित्य संमेलनाने आपल्याला नेमकं कशाचं दर्शन घडवलं तर वैचारिक मोकळेपणा आणि उदारमतवाद ही महाराष्ट्राची परंपरा आहे। व्यासपीठावरती जी सगळी मंडळी होती ती एका मतांची किंवा विचारांची नव्हती, पण तरीही एका व्यासपीठावरती उपस्थित राहून सौहार्द जपता येतं हा जो संदेश त्यांनी या संमेलनाच्या माध्यमातून दिलाय तो मला खूप महत्त्वाचा वाटतो आणि महाराष्ट्राच्या विद्यमान राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये त्याची अधिक गरज आहे हे या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे। तिथं व्हावं जे यूपीएससीच्या याच्यासाठी परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तिथं जातात बसतात तर त्यांना एकदा तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे, अजून त्याला मान्यता नाही हे पण सांगतो, पण विचाराधीन आहे की हे करायचं म्हणून। आणि नक्कीच देवेंद्रजींच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही ते करू हे या निमित्तानं आपल्याला सांगतो। आपण पण जे सांगितलं की तिथल्या मराठी माणसाला सुद्धा महाराष्ट्र सदनमध्ये मुक्त एंट्री किंवा मुक्त त्यांना हे करावं तर त्याच्याबद्दल पण जे काही आपल्याला जेवढं काही सकारात्मक करता येईल तेवढं नक्कीच करण्याच्या बाबतीतले निर्णय हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेतले जातील आणि नक्कीच आपण दिलेल्या निवेदनाचा पॉझिटिव्हली जे काही डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटच्या माध्यमातून विचार केला जाईल हे आपल्याला या निमित्तानं सांगतो। बाकी जास्त काही करणार नाही। विनोदनं तसं आलेल्या 2 पानाचं भाषण लिहून दिलं होतं, मी म्हटलं आता भाषण करण्यात काय हे नाही, उगाच ते वाचून दाखवल्यासारखं म्हटल्यावर सगळे म्हणतील काय मंत्री आले आणि लिहिलेलं वाचून दाखवलं। जे मला मनातनं वाटत होतं तेवढं बोललो होता, काय बरोबर चुकलं असेल काय मानून घ्या, बाकी काय नाही, फक्त उद्या कोणी बातमी करू नका माझ्यावर एवढीच विनंती आहे। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। सभासद मोहीम सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आम्ही 25, 26, 27 तारखेला पुण्यामध्ये लाल महालापासून ते नंतर कोथरूड, वडगाव शेरी, पर्वती, कसबा या प्रत्येक भागामध्ये आत्ताही सभासद मोहीम चालू आहे, पण अधिक वेगाने जनतेपर्यंत पोहोचून सभासद मोहीम करणारे अनेक सरकारनी योजना ज्येष्ठांसाठी, कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शिक्षणासाठी, मुलींच्या केलेल्या आहेत। त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांनी जे संपूर्णपणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने काम चालवलेलं आहे त्या कामामध्ये महाराष्ट्र विकासाच्यामुळे
जे चांगल्या प्रकारची गती मिळालेली आहे, अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा होत आहेत. आपल्याला कल्पना आहे की PMRDAचा आराखडासुद्धा परत नव्याने केला जाणार आहे की ज्याच्यामध्ये आसपासच्या गावांना न्याय देता येऊ शकेल. आणि म्हणूनच माझी अशी अपेक्षा आहे की शिवसैनिकांनी आम्ही सत्तेत आहोत तर विकासाचे दूत म्हणून काम करावं आणि त्या दृष्टीने आज आम्ही त्यांचा मेळावा घेतलेला आहे. काल नाशिकमध्ये मेळावा पार पडला, त्यामध्ये बाळासाहेबांचं AI जनरेटेड भाषण झालं, ते ऐकलं तुम्ही? मी ते भाषण पूर्ण पाहिलं, ऐकलं आणि हे सन्माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे वेगवेगळ्या वेळेला विचार मांडले होते ते विचाराचंच एकत्रीकरण त्यांनी केलेलं आहे. परंतु त्यामध्ये ज्यात त्यांनी प्रचंड असं काँग्रेसवर टीका केली किंवा दिल्लीमध्ये मी जर का पंतप्रधान असतो तर दिल्लीला श्रीनगरला लाल चौकामध्ये मी तिरंगा फडकवून दाखवला असता. तर ते त्यांचं स्वप्नसुद्धा ज्या मोदी साहेब आणि अमित शहांनी पूर्ण केलं, 370वा कलम रद्द केलं, तलाक पीडित महिलांना न्याय मिळवून दिला, या सगळ्या गोष्टी ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतःकरणामध्ये होत्या त्या मात्र वरती त्याच्यात काही दिसलं नाही. त्यांच्या अनेक भाषणांना आम्हालाही उपस्थित होण्याचा भाग्य मिळालेलं होतं. पण प्रत्येकाने कशा पद्धतीने माननीय बाळासाहेबांचे विचार सांगायचे तर संपूर्ण विचार जो माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऐकेल त्यांना पूर्ण खात्री पटेल की माननीय शिंदेसाहेबच योग्य मार्गावर आहेत. कारण तो राष्ट्रहिताचा आणि हिंदुत्वाचा मार्ग आहे आणि त्यामुळे ते AIनी केलेलं जरी असेल तरी AIला शेवटी आपण काय माहिती देतो त्याच्यानुसार AI ती माहिती जनरेट करत असते, त्याच्यामधून ते तयार होत असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तो त्यांच्या केवळ मुख्यतः त्यांच्या पक्षाच्या एक प्रचाराचा भाग होता. त्याच्या पलीकडचे अजून मोठा विशाल अथांग असा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सागर हा सगळ्यांच्यासाठी आजसुद्धा खुला आहे. एखाद्या अधिकाऱ्यांकडनं जेव्हा अहवाल चर्चेनंतर दिला जाईल तो नक्कीच हा उषाताई राऊत ज्या अध्यक्ष आहेत कर्जतच्या त्यांच्या बाजूनीच त्यांना निकाल तिथं द्यावा लागेल. ही चूक जाणवल्यानंतर आता ह्याला पर्याय काय या बाबतीतली जेव्हा चर्चा झाली तेव्हा मग ह्याला एकच पर्याय आहे की एक नवीन अध्यादेश काढायचा, जो काय जुना नियम आहे तो बदलायचा आणि तशा पद्धतीने 15/4/2025 रोजी नवीन अध्यादेश काढला गेला आणि त्या अध्यादेशाच्या अनुसार 2/3 पेक्षा जे सगळे सदस्य आहेत त्यांनी एक मताने बहुमताने विशेष सभेमध्ये एक प्रस्ताव सहमत करायचा, तो ठराव संमत करायचा आणि त्यातून नगराध्यक्षाला आपल्याला हटवता येईल असा अध्यादेश परवा म्हणजे 15/4 रोजी त्या ठिकाणी काढण्यात आला. आता हा अध्यादेश कशासाठी काढला? हा फक्त कर्जत नगरपंचायतसाठी तिथं काढला. आता हा अध्यादेश काढल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी जी 16 तारखेची बैठक होती ती 15 तारखेला संध्याकाळी प्रांत अधिकाऱ्यांनी ती 22 तारखेला पुढे ढकलली. आता 22 तारखेला पुढे ढकलल्यानंतर कालच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला कलेक्टरली परत एकदा नवीन अध्यादेश अनुसार त्या ठिकाणी एक पत्र काढलं की आता नवीन अध्यादेशाच्या अनुसार तिथं कारवाई केली जाईल आणि मग त्या पत्रानुसार प्रांताने परत एकदा नवीन तारीख दिली ती म्हणजे 21 तारखेची. म्हणजे इतका मोठा घोळ याच्यामध्ये झालेला आहे की कलेक्टरांनी पत्र काय काढलं होतं, प्रांतांनी तिथं आदेश काय काढले होते हे तुम्ही जर प्रांत आणि कलेक्टरला आज विचारले तरी त्यांना त्या ठिकाणी कळणार नाही. त्यामुळे याच्यावरनं एकच गोष्ट तिथं कुठेतरी कळते की याच्यामध्ये फक्त राजकारण करण्यासाठी तिथं छोट्या प्रमाणात पक्ष फोडण्यासाठी हा नवीन अध्यादेश तिथं त्या ठिकाणी काढण्यात आला होता. आता या बाबतीतली बैठक कुठं झाली तर राम शिंदे सरांच्या जे ते सभापती आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक झाली. प्रेस कॉन्फरन्स कुठं झाली तर अध्यक्षांच्या म्हणजे जे सभापती आहेत वरच्या हाऊसचे त्यांच्या ऑफिशियल कार्यालयामध्ये ही राजकीय बैठक झाली आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झाली. आता हे पद आहे हे संविधानिक पद आहे, तिथं राजकीय भूमिका तुम्हाला घेता येत नाही, राजकारण हे तुम्हाला करता येत नाही आणि तिथं या सगळ्या गोष्टी शिजल्यानंतर मग सरकारला राम शिंदे सरांच्या माध्यमातून सांगितल्यानंतर फक्त कर्जतसाठी अशा पद्धतीने जर अध्यादेश येत असेल
तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं राजकारण हे योग्य नाही.